नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून मानाचा जय भीम। आता आपण चाललेलो आहे दादरला। आज आहे महापरिनिर्वाण दिन, त्यानिमित्त आम्ही आमचं सर्व कुटुंब आम्ही दादरला चाललोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला। त्यामध्ये माझा एक मित्र पण आहे, देवेंद्र गायकवाड आणि त्याची फॅमिली। अच्छा, तर आम्ही मुलीला पहिल्यांदा घेऊन चाललोय दादरला। 6 म्हणजे 6 डिसेंबरला पहिल्यांदा घेऊन चाललोय। नाही आम्ही नेहमी जातो, पण 6 डिसेंबरला या हिला पण आणि हिला पण पहिल्यांदा घेऊन चाललोय मी। तर चला आता आम्ही निघतोय, भेटूया थोड्या वेळाने। तर इथे बघा सगळेजण आम्ही आलेलो आहे, नम्रता पण भेटलेली आहे। तर आता ट्रेन आलेली आहे, ट्रेन मध्ये गर्दी आहे का नाही बघा। आम्ही इथे मानपूरला राहतो ना, तर इथून नाहीये गर्दी, हार्बर लाईन वरून गर्दी नाहीये। काय गं नम्रता? चला आता सोडूया। दादरला जाण्यासाठी आम्ही ज्या ट्रेनमध्ये बसलो होतो तिथे भरपूर गर्दी होती। गर्दीतून उतरल्यानंतर बघा आम्ही इथे उतरलोय दादरला, आणि तुम्ही मागे पुढे सगळीकडे बघू शकता की किती पब्लिक आहे आणि किती म्हणजे प्लॅटफॉर्म खचाखच भरलेला आहे, म्हणजे चालायलाही जागा नाही। आणि त्यामध्ये पण बघा माऊचं कसं नखऱ्यात चालणं चाललेलं आहे एवढ्या गर्दीत। तर आता बघा आम्ही सरळ चाललेलो आहे, म्हणजे चैत्यभूमीला आम्हाला जायचं आहे। तर हे बघा तुम्ही पाहू शकता इथे की बाबासाहेबांची प्रतिमा कशी दिसत आहे। तिथे आम्ही पाया पडून त्यांना वंदन करून पुढच्या दिशेला निघालो चैत्यभूमीकडे। तर इथून निघालो तर हे बघा ही जी बस आहे ह्याच्यावरती आपल्या बाबासाहेबांचं संविधानाचं, आपलं संविधान आपला अभिमान हे लिहिलेलं आहे। आणि खूप छान वाटली बस बघून, आणि म्हणजे मनाला समाधान भेटलं की असं काहीतरी आपल्यासाठी बाबासाहेबांच्या नावाने होते काही ना काहीतरी। आणि इथे बघा म्हणजे रस्त्यात अडचण नको, त्यासाठी बघा रस्ता म्हणजे माणसाला पब्लिकला त्रास व्हायला नको, गाड्यांना त्रास व्हायला नको, म्हणून इथे आम्हाला थांबवलेलं आहे। म्हणजे पद्धतशीरपणे सगळं काही कामं चाललेली आहेत। आता जसं गाड्या जातील, सिग्नल लागेल तेव्हा ते दोरी खाली करतील आणि सगळं म्हणजे पब्लिकला जायला भेटेल। तर बघू शकता तुम्ही जिथे तिथे व्हाईटच कपडे आहेत, पांढरा शुभ्र कलर हे काही इथंच आहेत। किती पब्लिक आहे, अगं माऊ हात पकड माऊल्या। तुम्ही इथे बघू शकताय की स्टेशनपासून ते दादर चौपाटीपर्यंत जाण्यासाठी, चैत्यभूमीपर्यंत जाण्यासाठी किती पब्लिक आहे ना। ही सगळी पब्लिक आपल्या बाबासाहेबांसाठी जमा झालेली आहे। आपल्या ज्ञानाच्या अथंग महासागराला वंदन करण्यासाठी भरपूर ठिकाणावरून माणसं आलेले आहेत। कोणी दिल्लीवरून आलेलं आहे, कोणी UP वरून आलेलं आहे, आग्र्यावरून आलेलं आहे, नागपूर, सोलापूर, प्रत्येक गावागावातून माणसं आलेली आहेत। तिथे आपण बघू शकता की आपल्याला तर वंदन करायला भेटणार नाही, कारण की आपण इथे राहतो, त्यामुळे आपण इथे कधीही वंदन करू शकतो। पण जे लांबून माणसं येणार आहेत त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे। त्यासाठी आपण असं हट्ट धरला नाही पाहिजे की आपल्याला वंदन करायला भेटलं पाहिजे। आपण तिथे जातोय हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, त्यासाठी आपण सगळ्यांना हा चान्स दिला पाहिजे, कारण की एवढे लांबून ते भाविक येतात। दिसतात। तर आता बघा आम्ही एंट्री घेतलेली आहे, तिथून सगळे दिन सैनिक चाललेले आहेत।
संस्थेच्या पदाधिकारी अधिकारी यांच्यासोबत वादविवाद करू नये, हुज्जत घालू नये. रस्ता मोकळा करून द्या. कुणी थांबू नका जागेवर. चालत राहा. चल पुढं पुढं. सर्व आंदोलकांना विनंती आहे. मागे मागे आता तुम्ही बघता की एवढ्या गर्दीतून आपल्याला बाबासाहेबांना वंदन करायचं आहे. तर इथे बघा ऑनलाईन स्क्रीन चालू आहे, तर तिथे मी गेले आणि तिथे बाबासाहेबांना वंदन करून तिथून निघालेले आहे. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला म्हणजे लाईव्ह वंदन करायला भेटत आहे सगळ्यांना. तर तुम्ही सगळ्यांनी वंदन करून घ्या आणि आपण आता निघूया इथून. तर बघा आपल्याला आतमध्ये जाता आलं नाही, पण आपल्याला ऑनलाईन दर्शन भेटलेलं आहे. ते आजूबाजूचं काढलं नाही ना, काय दाखवू कसं काढलं. किती लांबून लांबून माणसं आलेली आहेत बघा, आणि किती लाखोनी माणसं आहेत. आणि इथे सगळी व्यवस्था आहे, पंखे बिंके लावलेले. लांबून लांबून माणसं आलेली आहेत बघा. तर इथे तुम्ही बघताय कशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्यावेळी सरकारने खूपच चांगली व्यवस्था केलेली आहे. तर बघा गावावरून आलेली माणसं आहेत, कुठे लांबून माणसं आलेली आहेत, तर त्यासाठी त्यांना इथे राहण्या खाण्यापिण्याची सोय आहे. असं पण नाही की फक्त करायचं म्हणून केलं. तर त्यांनी पंखे लावलेले आहेत, चार्जिंगसाठी प्लग दिलेले आहेत, खूप काही त्यांच्यासाठी म्हणजे सेवा केलेली आहे. खाण्यापिण्याची सगळी सोय केलेली आहे, शौचालयाची सोय केलेली आहे. त्यासाठी आपण खरंच धन्यवाद मानावे सरकारचे. तुम्ही आता बघता की इथून ड्रोन उडून गेलेला आहे. हे बघा ड्रोन कॅमेरा चाललेला आहे. मग काय केलं, फोटो काढला तुझा. साळवे साहेब काय लावायचं आहे? सर केली आहे आपण, सर केली आहे आपण हिंदुमीची लढाई, हिंदुमीची लढाई, हिंदुमीची लढाई, हिंदुमीची लढाई. सर केली आहे आपण हिंदुमीची लढाई. छान रागिनीताई अप्रतिम गायला. यानंतर आमच्या परिवर्तनचे संघटक, संगीतकार, गायक आणि कवी गौतमजी संकपाळ, त्यांना पोरस करतील लता म्हात्रे.
आणि भगिनींनो, कार्य विचार मंचवर नागपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हे रुपा काय चाललंय? रेस्ट माऊल्या काय 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 एवढं पब्लिकमध्ये काही दर्शन आम्हाला भेटणार नाही, लाईन भरपूर आहे म्हणून बघा आम्ही इथे बसलोय सगळेजण. आम्ही येतोय ना, पोरं पण बसलेत. आम्ही येणार नाही. तिथं बसायचं आणि सांगायचं आम्ही माझ्या मम्मी पप्पा इकडे हे असं आता बघा हे सांगताय चूसाठी. उंट होता, घोडागाडी होती, तिकडे असं आता तिथं बंद केलं ना, जाऊन देत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही पण मोठं व्हाल ना तेव्हा यायचं तुम्ही पण, आणि तुम्ही सांगायचं मम्मी पप्पा पण येत होते, आम्ही इथं बसलेलो. हा, जसं की आम्ही सांगत होतो आम्ही इथं वडापाव खात होतो. हे दोन चिंपाटे बघा. मी 2 चिंपाटे इथं मोबाईल बघायला आलेले आहेत. अजून काय झालं? एवढंच लेक्चर? काय विचार करते? कसं वाटतंय? मस्त ना. दर्शनाला लाईन लय मोठी आहे, तिथं आपल्याला जाताच येणार नाही. आणि तुम्हाला घेऊन जाणं इम्पॉसिबल आहे. तुम्हाला सोडा, ह्या लोकांना घेऊन जायला नको. हे बघ इथं मोबाईल बघत बसले, लाईनीत का उभे राहणार आहेत? तिथे बघा मस्तपैकी स्टॉल लावलेले आहेत छोटे छोटे. काय इथं बांगडे काय पाहिजे? तिथं गळ्यातले आहेत, तिथं गळ्यातले आहेत. इथे पुस्तक आपण पाहिजे तसे घेऊ शकतो, कोणत्याही प्राईजमध्ये आहेत ते. काय हो? जागोजागी स्टॉल लावलेले आहेत बघा इथे. नाही तरी पण पद्धतशीर केलं रे. नको तिथे विचार. पेपरमध्ये जनसागर उभारलेला असतो. हा जनसागर कुठल्याही देवासाठी किंवा
कुठल्याही नवसासाठी तर आलेला नसतो किंवा त्याला कुठला नवस मागायचा नसतो. ते इथे आलेले असतात ते फक्त आणि फक्त ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करण्यासाठी तर आलेला असतो. काहीतरी आहे बघ खायला पाहिजे का? माऊनी घेतलंय बघा इथं बघून दाखव माऊ काय घेतलंय ते. चल खुशांशीला पण घेतलं. तुम्ही आता इथे जागोजागी बघत असाल की काही ना काही मूर्त्या विकायला भेटत आहेत. झेंडे, लॉकेट, चेन, सगळं काही बाबासाहेबांचे फोटो आहे बघा इथे दिसत आहेत आपल्याला. रमामाईचे आणि बाबासाहेबांचे लग्नाचे फोटोही भेटले दिसत आहेत इथे. तुम्ही बघू शकता की इथे भरपूर प्रकारचं म्हणजे आपण काही विकत घेऊ शकतो. आता तुम्ही बघता की आम्ही निघालो आहे घरी जायला, पण अजूनही म्हणजे अनुयायी येत आहेत. बाबासाहेबांचे अनुयायी अजूनही येत आहेत. आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आम्ही निघतोय घरी. पण जेवढी आम्ही जाण्याची जेवढी गर्दी आहे ना, तिथून दादरवरून इथे चैत्यभूमीला येण्यासाठी तेवढीच गर्दी आहे. म्हणजे एक क्षणासाठी गर्दी थांबलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता की जागोजागी तेवढीच गर्दी आहे आणि तेवढेच अनुयायी येत आहेत बाबासाहेबांना वंदन करायला. पॅराशूट जेवढी घरी जाण्यासाठी गर्दी आहे ना, तेवढीच चैत्यभूमीला जाण्यासाठी पण गर्दी आहे. आता तुम्ही बघू शकता लांबून आम्ही बघा प्लॅटफॉर्मच्या इथे आलेलो आहे आणि लांबून तुम्ही बघता की किती गर्दी आहे, किती म्हणजे किती जागा नाही आहे चालायला. एवढे मुंग्यांसारखी माणसं दिसत आहेत आपल्याला. आणि त्याचप्रमाणे आता आम्ही प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघालो तर तिथे बघितलं तर बघा प्लॅटफॉर्मवरती किती गर्दी आहे. त्यानंतर आम्ही ट्रेन पकडण्यासाठी खाली गेलो तर इथे बघा पूर्ण खचाखच ट्रेन भरलेले, पाय ठेवायला पण जागा नाही आहे. इथं मुलांना आम्ही कसं कसं पकडलं बघा, चिव चेमलेली आहे. मी एका साईडला उभे, माऊला कोपऱ्यात एका बसवले. आणि बघा ट्रेन खूप वेळाने चालू झालेली आहे. तर बघा आता आम्ही निघालेलो आहे. तर बघा आता आम्हाला घरी यायला 11:15 वाजलेत. आम्ही आता घरी आलोय. हे आले, कपडे चेंज केले. खूप म्हणजे चालून चालून पाय दुखले आमच्या सगळ्यांचे. ऍक्च्युली काय झालं, 6 डिसेंबरला ना एवढी गर्दी असते ना, ते दर्शन पण घ्यायला जमत नाही ना, काही करायला जमत नाही. पण काय झालं, त्या मुलांना दाखवायचं होतं ना, फर्स्ट टाइम त्यांना घेऊन चालतो म्हणून गेलो. नॉर्मल नाही तर आम्ही 1-2 तारखेला किंवा जानेवारीवरच असतो, 6-7 त्यावेळेला आम्ही जातो. गेल्या वर्षी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आम्ही पुढच्या दिवशी म्हणजे 6 तारखेच्या ऐवजी आम्ही 7 तारखेला का 8 तारखेला गेलो होतो. तेव्हा आम्हाला छान दर्शन पण भेटलं. सगळं काय म्हणजे बीचवरती पण जाता आलं आणि तिथे आम्ही बसलो. तर मागच्या वेळी पण आम्ही 7 तारखेला गेलो होतो. तिथे आम्ही दर्शन घेतलं, म्हणजे तिथून दर्शन घेऊन आम्ही आलो. ह्यावेळी काय झालं, गर्दी एवढी होती ना, म्हणजे सिद्धिविनायक मंदिर आहे ना तिथपर्यंत लाईन होती. त्यामुळे आम्ही मुलांना घेऊन तर लाईनीत उभं राहू शकत नाही. फक्त त्यांना दाखवायचं होतं की बाबा किती गर्दी असते, किती नाही, म्हणजे कुठून कुठून माणसं येतात. हा, आणि जे गव्हर्नमेंटने काय काय सोयी केलेल्या आहेत त्या पण त्यांना दाखवायचं. पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा काय गैरसोय होती आणि आता किती सोयी केलेल्या आहेत. किती भरपूर सोय केल्या. गव्हर्नमेंटने छान काम केलेलं आहे यावेळी. आणि तर तिथे सगळे बाबासाहेबांचे अनुयायी आले होते. तुम्ही बघितलं असाल किती लांबून लांबून माणसं आलेले आहेत तिथे. आठवडाभर अगोदरच आलेले आहेत तिथे. तर आम्ही तर जाऊन आलो, मुलांनाही दाखवलं. मुलं बोलतात कुठं जायचं, कारण की दर्शनाला आम्हाला टाईम म्हणजे वेळच नाही भेटला जायला ह्या मुलांमुळे. कारण की उशीर झाला होता आणि ही मुलं खूप दमली, एवढ्यातच दमली. आणि त्यांना जास्त लाईनीत उभं करून जर आम्ही गेलो असतो दर्शनासाठी तर यांची तर मग विचारायचीच सोय नाही. तर चला मग आता तुम्ही बघितलं असेल दादरला आम्ही काय काय बघितलं, काय काय नाही, कुठे कुठे गेलो. जास्त कुठे फिरलो नाही, पण आम्ही तिथून जाऊन आलो, मुलांना दाखवलं. तर चला मग आता मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.